शहरातील 3 होर्डिंग उतरले। मनसेच्या इशाऱ्यानं नगरपालिका प्रशासन हल्लं। आता प्रतीक्षा उर्वरित होर्डिंग कधी उतरणार याची। घाटकोपर मुंबई इथं होर्डिंग कोसळून 18 व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर शासनानं याची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व होर्डिंगची चौकशी करण्याचे आदेश दिले होते। याप्रमाणे गडिंग्लज शहरातील होर्डिंगची चौकशी करण्यात आली। यात गडिंग्लज शहरात 45 होर्डिंग आढळून आले, त्यातील 25 होर्डिंग हे बेकायदेशीर असल्याचं समोर आलं। त्यानंतर परवानगी देण्यात आलेल्या होर्डिंगची नगरपालिका प्रशासनानं तपासणी करून धोकादायक असणारी होर्डिंग काढण्याचा निर्णय घेतला। आज सोमवारी दुपारी नगरपालिका प्रशासनानं दसरा चौकातील रिक्षा स्टॉपजवळ असणारे 3 होर्डिंग कटरनं काढून टाकले। धोकादायक होर्डिंग काढण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी यापूर्वीच निवेदनातून नगरपालिकेकडे केली होती। याची दखलही नगरपालिकेनं घेतली आहे। आता शहरातील अन्य होर्डिंगचा निर्णय केव्हा होणार याकडे शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। होर्डिंग काढण्याचं काम नगरपालिकेचे सागर यावारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडले। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, प्रभात साबळे, केपण्णा कोरी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। नगरपालिकेच्या या कारवाईबद्दल नागेश चौगुले यांनी समाधान व्यक्त केलं असून उर्वरित होर्डिंग देखील तत्काळ उतरवण्याची मागणी त्यांनी पुनश्च केली आहे। मी नागेश चौगुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण। गेल्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गडिंग्लज नगरपालिका येथे जे होल्डिंग आहेत ते काढण्याचे आम्ही निवेदन दिलं होतं, पण नगरपालिकेनं त्याची दखल घेत आज हे होल्डिंग काढायला सुरुवात केलेली आहे। म्हणून मी माननीय मुख्याधिकारी यांचं मनपूर्वक मनसे अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला सांगितले की गडिंग्लजमधले सगळे होल्डिंग मुक्त गडिंग्लज करणार असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे। ते शब्द पाळतील असा मी विश्वास ठेवतो आणि जरी त्यांनी शब्द नाही पाळला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने परत आंदोलनाला तयार राहील।